नमस्कार सगळ्यांना, आपल्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर हाय गाईज. हाय गाईज. तर आज आम्ही चाललोय फोटोशूट करायला. सो ही मागे दिसती ना, तिने हे मेकअप केलाय. कशाचा मेकअप केलाय? पार्वती हा, पार्वतीचा मेकअप केलाय. सो आता श्रावणी सोमवार चालू होतोय ना, त्यामुळं विचार केला की तिचा बर्थडे पण येतोय, म्हणलं वेगळं काहीतरी करूयात. तर गाईज, हे मी आहे, माझं नाव तर माहितच असेल तुमच्या. ही माझी फ्रेंड अश्विनी, अश्विनीची सिस्टर. ही मागवी आहे अश्विनीची सिस्टर. गाईज, तर बघा अश्विनी गाडी चालवते. ओ माय गॉड, एक्सपिरियन्स आहे पण तिला खूप. हो गाईज. तर आम्ही जाणार आहोत. आपण कुठल्या महादेवच्या मंदिरात चाललोय? बनेश्वरच्या मंदिरात चाललोय आपण. बनेश्वर तळेगावच ना, मला नाही माहिती, मी नाही कधी गेलेली. त्याचं नाव अश्विनी सगळे आवाज व्हायचंय. इकडची की मागची. खूप सॅड आहे, कारण मला फोर व्हीलर गाडी नाही चालवता येत. त्यामुळे ती माझ्या समोर शायनिंग खाती, हे मला कन्फर्म माहित झाले आता. त्यापैकी असा सनसेट आलेला आहे. काय क्रॉसिंग आहे की बायकोला, आणि कसं काय एवढा वेळ हे ते काय करायचंय म्हणा तुम्हाला? पाणी आहे का? बघू यार मार्गात थोडंसं पाणी आहे ना. तुमचा आवाज बंद कर ना. ओ माय गॉड, पाणी नशीब कमी आहे आणि जास्त पाऊस नाही. पूर्ण डायरेक्ट इथे मच्छी पकडतात तळेगावमध्ये. हा, तुम्ही बघितलेच आहे आमच्या तळेगाव किती फेमस झाले या पावसाळ्यात. तसं बघायला गेलं तळेगाव आहेच भारी. हो, मग आम्ही काल आम्ही शॉपिंगला गेलो होतो. आम्हाला पुणे नाही आवडलं, पुण्यातली शॉपिंग नाही आवडली. शेवटी आमचं तळेगाव जिंदाबाद आहे. हे गर्दी बघ कसली इथे. बाजार आहे आज आमचा तळेगावचा, ड्रायव्हरचा. हो माय गॉड, ड्रायव्हरचा बाजार आहे ना. अरे मग गाडी नाही घेऊन जाऊ शकत. गाडी नाही, आपण बिजा जाऊ शकतो तिकडं. मग आता म्हणजे कोणी वळवते गाडी आणि ह्याला जाऊया. आज तळेगावचा बाजार असल्यामुळे रविवारचा खूप गर्दी झाली. आणि आता एवढा मेकअप केलेला, एवढं सगळं तयारी केलेली, सगळी फ्लॉप जाणार आहे मला असं नाही. महादेवचं मंदिर काही एकच नाहीये आमच्या तळेगावात. दोन आहे ना. आता बनेश्वरचं जायचं कॅन्सल झालं, कारण गाडी जाणार नाही आमची तिकडे. काय जाणार नाहीये गाडी, कारण आज बाजार आहे. सांगितले ना, रविवारचा बाजार आहे म्हणून नाही जाणार. नाही तरी असं वाटेल त्यांना की असं चालूच आहे. ओ माय गॉड, छान दिसते. बघ ते काय म्हणला, बघितलंस? आम्ही दोघी बघा कसं दिसतंय. नो मेकअप लुक. किती सुंदर आहे. इम्पॉर्टंट आहे. इथे महादेव नाहीये तर आम्ही इथं. ओ माय गॉड, बघ कसं चाललंय. रविवारचं काय उरूस काही तर नाहीये. इथे काढायचे का 2-3 फोटो? अरे तर कचरा कधी झाला? ठेवू का? आधी बंदुकीने काढत. फायनली आम्ही आलो आहे मंदिरात. आमची माझी केस तर आहे ना. दाखव मला. पार्वती वाटत नाही मला. आम्ही त्यांचे नोकर, आम्ही तिचे नोकर. वाटत नाहीये वाटते ते, पण प्रॉब्लेम असा आहे, मेकअप केलाय पण आणि आम्ही स्वतः शूट. आणि मेन म्हणजे माझा सगळ्यात मोठा असा प्रॉब्लेम झालाय की मी नेमका काल हेअर कलर केलाय, तो पण रेड केलाय. आणि पार्वतीची केस का अशी होती ग. ओ माय, मी काय म्हणत होते, मी हेअर कलर चेंज. हे मंदिरच वाटतं का? इथं मंदिर असेल, पण खूप मोठं मंदिर आहे आतमध्ये. कुणालाच काय वाटतं इथं मंदिर असेल, कारण वाव. अरे पण आता प्रॉब्लेम हा आहे की जर फोटोज काढायला मनाई असेल तर सगळ्यात मोठा पोपट. आतमध्ये जर नाही जाता आलं मग. हे मंदिर आहे. पाणी
हाय गाईज, तर आम्ही बनेश्वर मंदिरात जाणार होतो, पण काही कारणास्तव आम्हाला तिथे जाता नाही आलं. त्यामुळं आम्ही केदारेश्वर मंदिरात आलो. खूप छान मंदिर आहे हे, तुम्ही सुद्धा नक्की विजिट करा. मंडे उद्या खूप गर्दी असणार, कारण उद्यापासून श्रावणी सोमवार चालू होते. उद्यापासूनच होतंय ना? हा, उद्यापासूनच होतं. तू पकडते श्रावण सोमवार उपास धरणार आहे अश्विनी. हो. चांगला नवरा मिळवण्यासाठी उपास तर धरावाच लागेल. एकच काढले, कसं दिसतंय. आवाज का नाही निघत आहे तुझा आज? अरे माझा आवाज मी सॅड आहे, सॅड झाले मी, कारण ना मी खूप वेगळं नाही. तिथून का उठून इकडं का आलो आपण, तिथून का हाकलून दिलं आपल्याला. आम्ही तिथं बसलो होतो काहीच, तर तिथले बाबा. तिथं पूजा मांडली होती कशाची माहित नाही, पण ते बाबा आले पुढे. बाबा तर तिथे हे बाबा ते आम्हाला खूप वरडले, कारण तिथे ते आम्हाला म्हणले की पूजा चालू होती, तुम्हाला कळत नाही का? आम्हाला माहित नव्हतं तिथं पूजा चालू आहे म्हणून. तर आणि कसं असतं ना, वय झालं की माणूस थांबत नाही बोलायचं, आणि ते बाबा कंटिन्यू आम्ही सॉरी म्हणते तरी आम्हाला ते ओरडतायत. आम्ही जवळपास किती 5-6 वेळा सॉरी म्हणलो. मी 2दा नाही, मी 3दा म्हणले, 4दा, ही 5दा, अशी 10 किती 20 वेळा झालं असं सॉरी. खूप वेळा सॉरी म्हणत ते बाबा चिडले होते. त्यांचं एक्सप्रेशन, माझं हे मेहंदी लावून झालेली आहे काही, आणि मी ते वर्क केलेलं आहे बघा. छान केलं वर्क. आता प्लॅन जरा होतोय असं वाटतंय, कारण बाबा आहेत ना, त्या मला. फायनली आमचं फोटोशूट चालू झालेलं आहे बघा, आमच्या पार्वती. जय काल महाकाल विकराल शंभो, जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो। जन्मों जन्मांतर की लड़िया ये कड़िया, हरियोनी हर जीवन रखवाल तुम हो। हे बघा गाईज, अश्विनी फोटोग्राफर बनलेली आहे. जय काल तुम्हाला पण फोटो छान छान काढायचे असेल जय तर काल अश्विनी महाकाल विकराल जांभूळकर यांना शंभो, DM जीवन करा. हो या मृत्यु दोनों ही तुम हो। जन्मों जन्मांतर की लड़िया ये कड़िया, हरियोनी हर जीवन रखवाल तुम हो। हर हर महादेव, ओम नमः शिवाय. आता ये ना आतमध्ये. गाईज, आज आता आम्ही शूट चालू आहे आमचं, तर पाऊस पडलाय, किती छान वातावरण झालंय अजून. आमचा जीव धोक्यात घालून फोटोशूट चालू आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. गाईज, काय चालू आहे इथे, आणि इथे पाणी खूप साचले. ओ माय गॉड, ओ माय गॉड, तुला भीती नाही वाटत आहे दीदी? आता दीदीचं काय खरं नाही, हे लागलं दीदीला. गाईज, आता तर तुम्ही बघाच, तुला भीती नाही वाटत का ग? नाही वाटते मला, खूप भारी वाटते, म्हणजे मी शूट करायचं. नाही, पण तरी पडली तरी काय प्रॉब्लेम नाहीये, कारण जाळी लावली. जाळीचा प्रश्न पण नाहीये, मला पोहता येतं. ओ पोहता येतं, गुड. पण फोटोसाठी खूप बेस्ट आहे ना, किती छान आहे ना. की ना, मी उठू का आता? फोटोग्राफरची कथा. अश्विनी, कसं वाटते तुला फोटोशूट करतात? मी आता जॉब सोडणार आहे आणि फोटो स्टुडिओ टाकणार आहे. मला हे हेअरस्टाईल नाही चांगली वाटत. हे काढ हेअरस्टाईल. तर तुम्हाला हा लुक आवडला असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. हॅलो, झालं का नाही फोटोशूट?
पॅकअप झालेला आहे. Pack up, आणि guys. आता हे माझं आता हे सगळं गेलं चलो. असं निघायला लागले खाली. हे असे लटकन पडले. फोटोशूट झालं मला आता अशीच अवस्था होणार. झाले. आज आहे ना कॅफे बंद ठेवून आज आम्ही शूटला आलोय आणि घरचा एवढा ओरडा खाल्ल्याने मी त्यांचे बापरे. मला पार्टी काच. तुला मी काय बोलले गर्ल्स मला Hi. सांगा मी तुमची एवढी हेल्प केली ते मला काय आज पार्टी आहे की नाही. तू जर आज इथे थांब. आज मी तुला मसाला भात केला होता. तुला नक्की काहीतरी खायला भेटेल. तू इथे थांब. अरे यार काय झालं यार अवस्था माझी. आमचं फोटोशूट होऊन आता आम्ही चालले घरी. चाललेले आमचे हे हगदरे बिजरे गळायला लागलेले आहेत गजरे आणि नाही का माहिती का तुला प्रिया बघा इथं वाटणार सुद्धा नाही की तिथं महादेवाचं मंदिर होतं म्हणून. बघ इथे सगळीकडे घर आहे. ही आहे आमची कार ड्रायव्हर. बघाच कशी एंट्री मारती नुसती शायनिंग घाती मला जळवती बाकी काही नाही. अगे बस ना किती शायनिंग. अरे शायनी नाही मारते बस ना ही मोठी आहे ही छोटी आहे. फायनली किती जागेत तुम्ही गाडी बोल. प्लीज आपण अश्विनीला विचारूयात ती गाडी कशी शिकली ते सांग. गाईज आम्ही लॉकडाऊन मध्ये गाडी शिकली. लॉकडाऊन मध्ये त्यानंतर मी क्लास लावला होता 8 दिवस मी क्लासला गेले होते. 8 दिवस क्लासला गेले आणि मी त्याची अर्धीच फी भरली आहे आणि फी पण भरली नाहीये बाकीची. मला कधी म्हणली पण नाही की नाही का गाडी शिकू का तुला एवढी शिकली गाडी. आणि मला सांग मला यायची म्हणलं मी तुला घेऊन जाईन ना बाहेर. दोघींना काय यायला पाहिजे. अरे पण थोडस तुला पण आराम मला पण आराम. मला नाही वाटत का मी काहीच मला शिकत. बिलकुल पण बोर होत नाही. मी किती पण गाडी चालू शकते. मला आवडते गाडी चालवायला. आमच्या घरी गाडी असून सुद्धा मला गाडी चालवता येत नाही. मोठी शिकायचं तर आहे मी पण गाडी घेणार आहे. माझी शिकायची फेवरेट तर- कोणती माहिती का गाडी. मला आहे ना i20 खूप आवडते. गाईज मला गाडी शिकायची खूप इच्छा आहे पण भीती पण तेवढीच वाटते. पण आता हिच्याकडे बघून तरी मला जरा कॉन्फिडन्स आलाय आलाय ना? की शिकावं मी गाडी का तर हिला येऊ शकते तर मला का नाही येऊ शकत गाईज. Correct. सो मी सुद्धा शिकणार आहे आणि तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. बघ ना किती आज चल 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 घे डायरेक्ट. हे आहे सिस्टर डिलाईट कॅफे. जाऊ दे ना सरळ. आजचा ब्लॉग हा मी आता इथेच एंड करते. तुम्हाला पण हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.